गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचं आहे अगदी साध्या पद्धतीने पावटा भात किंवा याला चुनुमुनूच्या शेंगा देखील म्हटलं जातं किंवा वालाच्या शेंगा देखील म्हटलं जातं. तर पाठीमागे वेल आहे. आता त्या शेंगा आपण काढून घेऊया. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला आता आपण शेंगा काढूया. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. गावाकडचा छानपैकी अगदी साध्या पद्धतीमध्ये जिभेवरती चव रेंगाळेल अशा पद्धतीमध्ये आपण भात करणार आहोत. चला आता तयारी करूया. शेंगा आता आपण काढून घेतलेले आहेत आणि हाताला तेल पाहू शकता. इतकं तेल तेल झालेलं आहे ना हाताला. हे पहा, इतकं या भाजीला तेल जास्त वरती शेंगांना. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तरी भरपूर असं तेल निघतं. तर चला आता तयारी करूया आपण. आता ह्या निसून घेऊया आपण. आता आपण शेंगा सोलून घेऊया. दोन्ही साईडची नाकं काढायची. असे दाणे काढून घेऊया आपण. या पूर्ण शेंगा ज्या आहेत ना त्या स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या आणि याची देखील भाजी केली जाते अखंड. तर ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की तशी भाजी पाहिजे आहे का तुम्हाला. तर सर्व शेंगा आता आपण सोलून घेऊया. सोलून झालेले आहेत दाणे. वाटीभर आपण सोलले आहेत. चला आता पुढची तयारी करूया. तर भातासाठी आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, आलं आणि लसूण आता बारीक करून घेऊया. इथे आपण तांदूळ घेतलेला आहे आणि निवडून घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण धुवून घेऊया. पाणी काढून टाकूया. तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा पावटा आपण टाकून घेऊया आणि धुवून घेऊया. पाणी काढून टाकूया. तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चुलीवरती आपण पाणी ठेवलं होतं गरम करायला भातासाठी. आता ते उतरून घेऊया. तर आता भांडं तापलं आहे. तेल टाकून घेऊया आपण. तेल आणि तूप दोन्ही पण टाकणार आहे मी. आता यामध्ये आपण मोहरी टाकूया, जिरी. आता मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडली आहे. आता 2-3 लवंगा टाकूया आपण, 1 चक्रफूल, तमालपत्र आणि थोडासा एक दालचिनीचा आपण तुकडा टाकूया. एक बारीक दालचिनी घेतलेली आहे. हिरवी मिरची जी आहे ना ती टाकून घेऊया. परतून घेऊया खमंग. मिरची चांगली परतून द्यायची. हळद वापरूया. हळद देखील आपण परतून घेऊया. मस्तपैकी असा खमंग सुवास सुटलेला आहे. आता यामध्ये आपण जे दाणे सोलले होते ते टाकून घेऊया. ते देखील परतून घेऊया. आता 2 मिनिटं आपण वाफ काढूया. आता आपण झाकण काढूया. आणि पावटा चांगला आपला मऊ झालेला आहे आणि मस्तपैकी असा खमंग वास येत आहे. आता यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ एक 10-15 मिनिटं आधी भिजून ठेवायचा थोडासा, मग पटकन शिजला देखील जातो. परतून घेऊया आपण आता. तांदूळ आपल्याला चांगला परतून परतून घ्यायचा आहे. हे पहा, छानपैकी आपला तांदूळ इथे परतला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया.
पाणी गरमच करून टाकायचं. आता आपण मीठ टाकून घेऊया. थोडंसं ढवळून घेऊया आणि झाकण ठेवूया. आता झाकण काढूया आपण आणि छान अशी उकळी आलेली आहे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. वाटणामध्ये देखील आपण कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं आता ढवळून घेऊया. आता पुन्हा आपण झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढूया. मंद आचेवरती एक 5 मिनिटं आपण भात ठेवलेला होता आणि आपला भात इथे तयार झालेला आहे. आता खाली उतरून घेऊया आपण. तर आपला भात इथे तयार झालेला आहे खाण्यासाठी. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भात करायला अजिबात विसरू नका. अगदी साध्या पद्धतीमध्ये केलेला आहे. चुलीवरचा त्यात एक खमंगपणा आहे, त्याच्यामुळे चवीला खूप छान होतो. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भात करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. छानपैकी असा सुट्टा सुट्टा झालेला आहे पहा. तर आपला इथे भात तयार झालेला आहे खाण्यासाठी. याबरोबर ती तुम्ही लोणचं किंवा पापड किंवा एखादी साधी भाजी घेतली तरी चालू शकते खायला. खूप छान होतं चवीला. आता वरून आपण तूप टाकूया थोडंसं. तर आज केलेला भात जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या भात खायला